सांगली लोकसभेकरता चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर विशाल पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता। त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, त्यामुळे सांगलीची लढत तिरंगी होणार आहे। लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा किंवा ज्या मतदारसंघात सर्वाधिक घडामोडी घडतायत त्यातील एक मतदारसंघ म्हणजे सांगली। सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता। काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी आशा पाटलांना शेवटपर्यंत होती, मात्र पक्षानं फॉर्म न दिल्यानं त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय, त्यामुळे सांगलीची लढत तिरंगी होणार आहे। विशाल पाटील यांनी आघाडी धर्माचं उल्लंघन केलंय, त्यामुळे आता काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार आहे। या कारवाई संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची 25 एप्रिलला बैठक आयोजित करण्यात आली आहे। विशाल पाटलांच्या मनधरणीकरता पक्षानं प्रयत्न केले, पण त्यांना कोणीतरी फूस लावली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। मंडळणी करण्यात आली होती का त्यांची विशाल पाटलांची? पूर्ण मंडळणी करण्यात आलेली होती, पण त्यांना कोणीतरी फूस लावते आहे अशा पद्धतीचे चित्र आहे। 25 तारखेला त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांची मीटिंग लावलेली आहे आणि त्या ठिकाणी निर्णय केला। विशाल पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे असलेल्या विश्वजित कदम यांनाच आता विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे। विश्वजित कदम यांनी 25 एप्रिलला सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित केलाय। या मेळाव्यात काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत, त्यामुळे आता ज्या विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीकरता गल्ली ते दिल्ली प्रतिष्ठापनाला लावली होती, तेच विशाल पाटील त्यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत। त्यामुळे आता विशाल पाटलांची वाट खडतर झाली आहे, हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।